यांचं कुठे दिली माहिती केलेलं वर्ग झाला तुम्हाला होता ना. देवाकडे जातो पण देवभक्ताकडे जो जातो तर हे आता जे नवीन चेंज करणं भाग आहे ना. तुम्ही वेगवेगळ्या जसं ऑर्गनायझेशनमध्ये कसं कुठे कुठे वाढलं म्हणजे हे असं जसं काय असतं की काही ना काही एकटे झालं. आता म्हणजे वेगवेगळा कार्यक्रम 7.5 म्हणजे साधारण पूर्ण वर्षभर आणि शेवटले 3 महिने आणि सगळ्यांचे बॉन्डिंग हे म्हणजे व्यवसायाच्यातही हे होत होतं आणि विश्वास आणि एक पैशाशी टाच करायचं. जे काही आले 60 लाख हा भाग बरोबर आहे. या सर या करताय पण त्यासोबतच जे मुद्रांक शुल्क आहे ते खूप आवश्यक आहे. विषय हा जो कायद्याचा विषय आहे समजा व्यवस्थित पुढे गेला तर निश्चित सगळ्या महाराष्ट्राच्या नमस्कार. अतुल अरवेनला हिंदू जनजागृती समिती व महाराष्ट्र मंदिर महासंघ नागपूर जिल्हा समन्वयक. आज आम्ही नागपूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. एक निवेदन आपण त्यांना देतो आहे. देवस्थानांना ज्या दानरूपी जमिनी मिळतात किंवा या देवस्थानच्या माध्यमातून खरेदी केल्या जातात या सगळ्यांवर जे कंपनी किंवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून जे मुद्रांक शुल्क लावलं जातं हे सगळी जे नोंदणी शुल्क त्याला म्हणू आपण, या सर्व प्रकार आणि काही प्रकारचे कर असतात हे सगळे कर दूर होऊन निःशुल्कपणे हे पूर्ण माफ व्हावे अशी मागणी आपण निवेदनाच्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेबांना करतो आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ 2023पासून राज्यातील सगळ्या मंदिरांचं सुव्यवस्थापन, मंदिर सुरक्षा, मंदिरामध्ये धर्मरक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी आणि मंदिरांचं एक चांगलं व्यवस्थापन व्हावं, मंदिर एक धर्मशक्ती केंद्र निर्माण व्हावं यासाठी अनेक मंदिरांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. आज महाराष्ट्रातले देशभरातले साधारण 15,000 मंदिरं महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून संघटित झालेले आहेत. मंदिर जे आहे मंदिरामध्ये कोणी भक्त त्यांच्या श्रद्धेने जमिनी दान करत असतात किंवा मंदिरांना काही आपलं कार्य वाढवण्यासाठी मंदिर काही जमिनी खरेदी करत असतात. मग अशावेळी त्याचं जे मुद्रांक शुल्क आहे किंवा नोंदणी शुल्क आहे हे पूर्णपणे लावलं जातं. तर आमची अशी मागणी अशी आहे की मंदिर हे कुठल्याही व्यावसायिक उद्देशाने कुठलीही जमिनी खरेदी किंवा हस्तांतरणाची प्रक्रिया करत नाही. तर त्याच्यामागे एक धार्मिक हेतू असतो की मंदिराचं सुव्यवस्थापन व्हावं, मंदिराचा उदरनिर्वाह व्हावा, मंदिरामध्ये भक्तांसाठी आश्रम बनावा किंवा तिथे व्यवस्था व्हावी त्यांची, अशा अनेक खर्चासाठी मंदिर हे कार्य करत असतं. त्यामुळे मंदिरांना जे काही मुद्रांक शुल्क लावलं जातं हे सगळं रहित करावं अशी मागणी आपण निवेदनाच्या माध्यमातून करतो आहे. आपण
अधिवेशन सुरू आहे आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भेटला तर त्यांच्याकडून काय आश्वासन तुम्हाला काय मिळालं आहे का किंवा काय? माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे किंवा या संबंधातले जे अन्य राज्यमंत्री आहेत ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांना पण आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की निश्चित हा भाग महत्त्वाचा आहे आणि याबद्दल आम्ही पुढची काय करू शकतो त्या दृष्टीने आम्ही चर्चा करून नियोजन करणार आहोत. मग आज कलेक्टर ऑफिसला तुम्ही आलात तर यांच्याकडे म्हणजे काय तुम्ही काय मागणी करणार किंवा त्यांच्याकडे काय तुम्ही फक्त निवेदन द्यायला आलात की काय? महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सगळे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जेवढे पण मंदिरं आपल्या राज्यामध्ये जोडलेले आहेत त्या सगळ्या मंदिरांनी आम्ही आज एकत्रितपणे सगळ्या राज्यभरातील जिल्हाधिकारी किंवा तालुका स्तरावरील जे काही तहसीलदार आहेत तालुका स्तरावर त्या सगळ्यांना आम्ही एकाच वेळी निवेदनाच्या माध्यमातून एक मागणी करणार आहोत की मंदिरं हे आमचा आधारशिला आहे आणि या मंदिरांवर हे जे काही कर लावले जातात हे सगळे कर रहित व्हावे आणि जो काही कायदा सध्या अंमलामध्ये आहे त्या कायद्यामध्ये आवश्यक त्या सगळ्या सुधारणा व्हाव्या यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमचं निवेदन सादर करतो आहे. या अशा विषयात तुम्हाला कुठे काय कळलं दिलं तुम्हाला माझ्या 180 युवराज पुरी विवेक हे गेले कस्तुरचंद पार्कचा हा रस्ता पॅक आहे दादा. तुम्ही एक काम करा हा रस्ता पकडा. फोर व्हीलर आहे का? पार्किंग मध्ये लावून टाकली. इकडून मग गाडी काढा. हाच रस्ता मागचा पूर्ण पार्किंग मध्ये लावली. ऑटोने वगैरे जातात. ऑटो जातात का तिकडे? फक्त करावा लागेल. ऑटो करावा लागेल. त्या बिल्डिंगच्या बांधकामासाठी आलेले जे मजूर आहेत ते 100% बांगलादेशी एक फॅमिली आले. त्यातले 2-3 जण बाहेर निघतात. जिथे आठवडी बाजार लागतात